तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन निघालोय जिथे साक्षात भूतांचा राजा वेताळ यांची पूजा होते। हे ठिकाण असं आहे की जिथं मंदिर तर आहे पण या मंदिराला भिंती नाहीयेत। इथं हळदी कुंकू सुद्धा चालत नाही किंवा इथं पूजा अर्चा केली जात नाही। इथं नैवेद्य आणि प्रसाद हा मांसाहाराचा असतो आणि इथं महिलांना प्रवेश हा वर्जित आहे। दर्शन सुद्धा महिला बाहेरनच घेऊ शकतात, शिवाय लहान मुलं सुद्धा आतपर्यंत इथं येऊ शकत नाही। असे हे कोणतं ठिकाण आहे? चला तर आपण बघूया त्या ठिकाणाविषयी। हे ठिकाण सांगली जिल्ह्यात आहे। तिथे येण्यासाठी आपल्याला विटा या शहरात यावे लागेल व इथून हे ठिकाण रेवणगाव इथे स्थित आहे, ज्याचं अंतर 15 किलोमीटर आहे। तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर विजापूर गुहागर नॅशनल हायवे 166E या मार्गाने तुम्ही विटा रेणावी रेवणगाव असा प्रवास करून त्या वेताळ गुरूंच्या मंदिरापर्यंत येऊ शकता। रेवणगावची जी कमान आहे त्या कमानीपासून अगदी काही अंतरावर पुढे गेल्यानंतर तुम्हाला वेताळ गुरु मंदिराची कमान दिसेल। तर इथूनच आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही वेताळ गुरूंच्या मंदिरापर्यंत जाऊ शकता। तुम्ही जर का ST बसने येणार असाल तर विटा भेवघाट ही जी लोकल बस आहे या बसने तुम्ही या मंदिरापर्यंत येऊ शकता। वेताळ गुरु हे मूळचे उज्जैनचे। त्यांचा जन्म हा अग्नीतून झाला म्हणून यांचं नाव आग्या वेताळ असे पडले। काही काळानंतर वेताळ यांनी उज्जैन नगरी सोडली आणि प्रदेश भ्रमण करत करत ते रेणावी इथं पोहोचले। रेणावीमध्ये कासारवाडी म्हणून एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणाच्या तिथंच एक डोंगर आहे, तर त्या डोंगराला ते वास्तव्यासाठी आली होती। आणि या डोंगराच्या पाठीमागच्या बाजूलाच म्हणजे हे संपूर्ण हा डोंगराळ प्रदेश आहे, खानापूर तालुका। आणि इथंच रेवणसिद्धांचे जे मंदिर आहे तर त्याच्या पाठीमागच्या साईडला जे डोंगर रांग पसरले तर तिथंच पारे म्हणून सुद्धा गाव आहे, तुम्हाला माहीत असेल। तर या पारे गावात दरगोबांचं मंदिर आहे डोंगरावरतीच, त्याला दरी महांकाळ असं सुद्धा म्हणतात। खूप जागृत असे देवस्थान आहे। तर पाऱ्याचे दरगोबा सुद्धा इथंच या डोंगराळ प्रदेशात वास्तव्यास आहेत। तर रेवणसिद्ध, रेणावीचे, पाऱ्याचे दरगोबा आणि हे वेताळ असे तिघं सुद्धा एकाच परिसरात राहत होते। पण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तिघं सुद्धा हे भगवान शंकरांचेच रूप आहेत आणि तिघांना सुद्धा मांसाहार अजिबात चालत नाही। रेवणसिद्ध आणि दरगोबा या दोघांनी मिळून वेताळांना विनंती केली की तुम्ही देखील शिवगणच आहात आणि साक्षात भगवान शंकरांचीच आपण रूप आहे, आपल्याला मांसाहार चालत नाही। पण वेताळ गुरु तुमच्या सोबतीला, तुमच्या संरक्षणासाठी सदैव भूत तुमच्यासोबत असतात। ही भूतावळच तुमचे संरक्षक म्हणून काम करते आणि त्या भूतावळीला सतत मांसाहार लागतो। तर या कारणासाठी रेवणसिद्धांनी विनंती केली की तुम्ही हा परिसर सोडून थोड्या अंतरावरती दूर राहण्यासाठी जा। तर वेताळ गुरूंनी सुद्धा अगदी विनम्रपणानं ही विनंती मान्य केली आणि दोघांच्यापासून थोडंसं लांब म्हणजे आत्ताचं जे रेवणगाव ठिकाण आहे तिथं त्या क्षेत्रात ते राहण्यासाठी गेले। रेवणगाव आत्ताचं जे आहे तिथं तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं दिसेल मंदिराच्या शेजारूनच एक ओढा जातो। तर त्या संपूर्ण परिसराला बेलवाडी असं म्हणतात आणि या बेलवाडीच्या छोट्याशा टेकडीवरती वेताळ गुरु हे वास्तव्यास आले आणि तेव्हापासूनच हा संबंध इतिहास आतापर्यंत चालत आलेला आहे। आणि इथं या मंदिरामध्ये भाकणूक सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। जशी रेवणसिद्धांच्या मंदिरात भाकणूक होते तशीच वेताळ गुरूंच्या मंदिरात सुद्धा भाकणूक असते। तर ही भाकणूक खूप प्रसिद्ध आहे आणि सेस्ता इथली पावसाची भाकणूक ही खूप प्रसिद्ध आहे इथल्या पंचक्रोशीमध्ये। आणि या ठिकाणी जी आपण संपूर्ण झाडं लावलेली बघते ही सबंध जी देवराई फुलली आहे, तर ह्याच्या पाठीमागं पण एक थोडासा इतिहास असा आहे की ही एक एक झाडं तेव्हाच्या काळच्या लोकांनी खांद्यावरून घेऊन आलेत आणि त्यांनी इथे या झाडांची लागवड केली। आणि साळुंखे नावाचा इथे एक परिवार आहे, त्यांचा खूप जुना इतिहास आहे। अगदी वेताळ गुरूंच्या दर्शनापासून ते आत्तापर्यंत मंदिराचं जी देखभाल करतायत इथंपर्यंत एवढा जुना त्यांचा इतिहास आहे। तर पिढ्यानपिढ्या त्या परिवारानं हे मंदिर परिसर पण जोपासलेलं आणि हे संबंध, ही जी वनराई, ही जी देवराई फुलली आहे, याची काळजी घेतली आहे। शिवाय त्या ग्रामस्थांचा सुद्धा तेवढाच हातभार आहे की ही संपूर्ण देवराईने हा परिसर मेंटेन त्यांनी ठेवला आहे। तर हे मंदिराचे संबंध हा परिसर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये। आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे इथल्या मंदिराचे नियम हे बाकीच्या ठिकाणांपेक्षा वेगळे आहेत। कारण तुम्हाला सांगितलंच की वेताळ गुरु हे साक्षात शिवगण आहेत, पण त्यांच्या सोबतीला जे संरक्षक आहेत ते भूत आहेत प्रत्यक्षात, म्हणजे भूतावळ आहे। तर त्यामुळे मंदिराचे नियम थोडेसे इतर देवांपेक्षा वेगळे आहेत। तर आणि इथली अजून एक मान्यता अशी आहे की इथं येऊन तुम्ही जे काही नवस बोलता किंवा इच्छा व्यक्त करता
तर वेताळगुरूंच्या वेताळगुरूंच्या चरणी मागितलेल्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात अशी सुद्धा या पंचक्रोशीत मान्यता आहे. आणि इथं दर अमावस्येला प्रसाद असतो आणि प्रसाद भंडारा तुम्ही म्हणू शकता. आणि हा जो अमावस्येचा प्रसाद आहे हा इथल्या भक्तांनी 1 वर्षासाठी वाटून घेतलेला आहे. म्हणजे वर्षात 12 अमावस्या असतात, तर 12 अमावस्या इथल्या लोकांनी एकमेकांच्यात वाटून घेतलेत. तर दर अमावस्येला एका भक्ताचा इथं प्रसाद असतो, त्यामुळे इथं उपाशी कोणी राहत नाही. तर असं संपूर्ण हा इतिहास आहे या मंदिराचा. आणि परिसर तर तुम्ही बघताच आहे. इथं लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी सुद्धा आहेत, पाळणा आहे, घसरगुंडी वगैरे असे छोटे छोटेसे खेळणी इथं बघायला मिळतील तुम्हाला. आणि एक बगीचा पण आहे, म्हणजे गार्डन टाईप त्यांनी इथं डेव्हलपमेंट केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्राण्यांचे स्टॅच्यू देखील उभारलेत. तर लहान मुलांसाठी सुद्धा हा संपूर्ण परिसर खूप छान आहे खेळण्या बघण्यासाठी. व्हिडिओमधून एकच संदेश तुम्हाला द्यायचा आहे की ही देवराई जी फुलवलं इथल्या लोकांनी, या लोकांचं करेल तेवढं कौतुक हे कमीच आहे. देवासाठी असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठी असू द्या, पण ही जी देवराई फुलवली आहे तर याच्या पाठीमागं खूप कष्ट आहे. आणि वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या या झाडांचे संगोपन करत आलेत, म्हणून ही देवराई आपल्याला एवढ्या हिरवाईनं नटलेला हा परिसर दिसतोय. तर आपण सुद्धा आपल्या भागात किमान एक तरी झाड लावूया. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही इथे येणार असाल तर ह्या परिसराची शांतता भंग होणार नाही आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य हे असंच टिकून राहील याची काळजी मात्र तुम्ही घ्या. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा एक छोटासा नवीन प्रयत्न करतोय मी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जी काही ठिकाणं एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एका वेगळ्या स्टाईलने. तर हा प्रयत्न पण कसा वाटला तुम्हाला सांगा आणि पुढचं ठिकाण कोणतं कव्हर करू हे सुद्धा मला सांगा. भेटूयात लवकर अशाच नवीन ठिकाणाहून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.